माढा लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असून माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रचारांमध्ये ऍक्टिव्हपणे भूमिका घेताना दिसून येत आहेत। परंतु काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत गावभेट दौऱ्याचा धूमधडाका लावलाय। परंतु अद्यापर्यंत मोहिते पाटलांनी भूमिका स्पष्ट केली नसल्याने त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संभ्रम अवस्थेत असल्याचं दिसून येत आहे। त्यातच माळशिरस तालुक्याचे जनतेचे आमदार लोकनेते उत्तमराव जानकर यांनी 2019 ची विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून लढवली होती। त्यावेळी त्यांना 1,01,600 एवढी मताधिक्य माळशिरस तालुक्यातील जनतेने दिली होती। तीच 1,01,600 एवढी मताधिक्य देणारी जनता यांच्यामधून बोललं जाते की उत्तमराव जानकर साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। वेळ पडली तर मोहिते पाटील यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्याचा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास कशा प्रकारे साधता येईल या उदात्त हेतूने एकत्र आल्यास नक्कीच 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धर्मपुरी पासून ते संगमपर्यंत आणि कोथळे पासून ते तांदळवाडी पर्यंत चे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एकच इच्छा आहे की लोकनेते उत्तमराव जानकर आमदार व्हावेत म्हणून काही हजारो कार्यकर्ते तन-मन धनाने 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक निष्ठेने काम करतील। उत्तमराव जानकर साहेब लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो निर्णय घेतील आणि जो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल। परंतु आम्हाला आता 2024 च्या निवडणुकीमध्ये लोकनेते उत्तमराव जानकर हे आमदार झालेले पाहायचे आहे असं देखील चर्चा उत्तमराव जानकर यांच्या गटामध्ये जोर धरू लागली आहे। यामुळे लोकनेते उत्तमराव जानकर लोकसभेच्या तोंडावर काय निर्णय घेतात आणि कार्यकर्त्यांना काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस।